उमेदवारी त्यांना दिली तरी आम्हाला त्या निवडणुकीमध्ये आमचा परिचारक पॅटर्न पंढरपुरामध्ये चालला पाहिजे आणि तो चालणार आहे. मालक हे परिचारक कुठल्याही पक्षात उभा राहू द्या, सगळी जनता ही मालकामागं राहणार आहे. बरे परिचारकला चांगले. बरं, कशासाठी परिचारक कशासाठी चांगले काय गावात आमचं जाळं परिचारकनंच केलं, कुठल्या आमदारानं केलं गेला. आता एकंदरीत परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काय भूमिका आहे त्यांची, काम कसं आहे तुमच्या मतदारसंघामध्ये? काम या ठिकाणी प्रशांत मालकाच्या माध्यमातून जवळजवळ रांजणीसाठी 20 ते 22 कोटी रुपयाची कामं या 5 वर्षामध्ये विधान परिषदेमार्फत या ठिकाणी रांजणीसाठी आलेली. एकच उमेदवार, एकच झलक प्रशांत मालक. बरं, कशासाठी प्रशांत मालक? आम्हाला कुठल्याच उमेदवाराची भूमिका वाटत नाही काय. आम्ही फक्त जरांगे पाटील सांगेल त्याला मतदान करणार. कारण या काय चांगलं वाटतं ना गोरगरिबाया जनतेला चांगलं होतं ना, धाडशी नेता होता. भाजपचे विद्यमान आमदार आहेत, आम्ही नाही करणार त्यांना. करणार म्हणजे भाजप आहेत म्हणून काय बाकी काम? आमदारकीच्या निवडणुकीला वसंत नाना देशमुख आमदार होतील पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये. नमस्कार, परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, विधानसभेचा बिगुल या ठिकाणी वाजला आहे. अनेक उमेदवार या ठिकाणी आपल्या पक्षाकडून चाचणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातल्या मी रांजणी या गावामध्ये आहे. या गावची जर आपण थोडी मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहिली तर या मतदारसंघामध्ये स्वर्गीय भारतनारायण चांगल्या पद्धतीनं काम केलं. त्यांनी एक वेगळी छाप या मतदारसंघामध्ये निर्माण केली आणि या ठिकाणी विद्यमान जे आमदार आहेत भाजपचे समाधान आवताडे हे या ठिकाणी नेतृत्व करत आहेत. आणि आमदार समाधान आवताडे नेतृत्व करत असताना पोटनिवडणुकीमध्ये खरं तर ही भाजपकडं ही जागा गेली, राष्ट्रवादी जागा होती, भाजपने या ठिकाणी खेचून आणली आणि भाजपचा इथं उमेदवार निवडून येत असताना परिचारक यांनी त्यांना साथ दिली होती. त्यामुळे ती जागा, राष्ट्रवादीची जागा होती, ती भाजपकडे गेली होती. पोटनिवडणूक झाल्यानंतर अनेक घडामोडी या मतदारसंघामध्ये घडल्या. या ठिकाणी ज्या परिचारकांनी आवताड्यांना मदत केली होती त्या आवताड्यांच्या आणि परिचारकांचे मतभेद या ठिकाणी झालेत. त्यामुळे स्वतः परिचारक या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं या ठिकाणी बोललं जाते. भगीरथ भालके आहेत ते या मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने तयारी करत आहेत. मनसेने सुद्धा या ठिकाणी उमेदवार त्यांचे जाहीर केले आहेत. दिलीप बापू धोत्रे आहेत, त्याच पद्धतीनं जाहीर करत असताना एक परवाच घडामोड गेली की पांडुरंग परिवारातील जे सदस्य होते, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत देशमुख, त्यांनी सुद्धा बंडखोरी करत मी तुतारीकडं मागणी करणार आहे असं चित्र या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. आणि या पार्श्वभूमीवर या मतदारसंघामधलं जे गाव आहे रांजणी, हे गाव रांजणीमध्ये साधारण फोकसमध्ये का गाव येतं तर रस्त्यावरचं गाव आहे. आणि ज्यावेळेस या मतदारसंघामधला प्रचार नारळ फुटतो त्यावेळेस प्रचाराची सुरुवात इथले ग्रामदैवत आहे ते शंभू महादेव, या शंभू महादेवाला नारळ फोडून खरं तर प्रचाराची सुरुवात होते आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांचा नेमका कौल कसा असणार आहे, मतदार म्हणून त्यांच्या भूमिका काय असणार आहेत ते आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणं. विद्यमान आमदारानं या ठिकाणी काय विकास कामं केली असतील, त्या कामावर समाधान आहेत का, काय निवडायचं त्यांना नवीन उमेदवार, ही भूमिका जाणून घेऊ. नमस्कार. नमस्ते. काय ना धनाजी पवार. बरोबर. काय आता आमदारकीचं इलेक्शन सुरू आहे, विद्यमान आमदारांनी तुमच्या या ठिकाणी काम कशा पद्धतीने केलं आहे? काय काम भरपूर झाली ती. बरं. आता मंजूर बी आहे ती. बरं. काय आता कामं झाले? ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून सोनागिरीला कधी रोड झाला नव्हता. बरं. डांबरीकरण आता झालं आहे. हां. चळ रस्ता झाला आहे. आता त्याला 2 कोटी निधी टाकला ह्याला डांबरीकरणासाठी. समाधान आवताडे. बरोबर. त्या ठिकाणी आता आणखी अनेक उमेदवार इच्छुक आहेत या मतदारसंघामध्ये, तर त्या बाकीच्या उमेदवाराकडे कशा पद्धतीने पाहत आहे? तर स्वतः परिचारक या ठिकाणी ज्यांनी मदत केली आवताड्यांना भाजप पोटनिवडणुकीमध्ये ते सुद्धा या ठिकाणी इच्छुक आहेत. भगीरथ दादा आहे त्या ठिकाणी, वसंतांनी काल बंड केलं इकडे. या सगळ्या पार्श्वभूमीचा परिणाम काय होईल का? काय नाही होणार परिणाम, विकास कामावरती मतदान होणार ना. बरं. विकास कामं तुम्ही बघा, 25 वर्ष परिचारक बी आमदार होते, 10-11 वर्ष बालके बी आमदार होते. तुम्हालाही माहिती आहे किती कामं झाली ती एवढ्या वर्षात. त्या पद्धतीने लोक मतदान करणार, कामावर मतदान करणार. लोक पोटनिवडणूक राहिले नाही ना पहिल्यासारखं. पहिलं कसं होतं, हे आलं की ह्यालाच मतं टाकायची, असं नव्हतं. आता काम बघून लोक मतदान करणार आहे. पोटनिवडणुकीमध्ये आवताड्यांना परिचारकांनी मदत केली होती. आता परिचारकांनी आवताडे थोडं मतभेद झाले. काय नाही होत, वर्ण सगळे मिटत असते, दोघे एकच होत असते ती. तुम्ही बघा. आणि परिचय समोर म्हणतात की आता काय झालं तर हटायचं, पाठीमागं जायचं नाही, तेवढं म्हणतच असते ती. वर्ण मिटल्यावर आता कसं असते, आता ह्यांना बी आमदार व्हायचं आहे. आता सोलापूर जिल्ह्याचं ते विधानसभेचा आमदार, ते जिल्ह्याचा आमदार ते होते पेंडिंग पडलेला आहे. मग त्याला वर्ण शब्द दिला की ती परत ह्यांना सपोर्ट करायला लागणार आवताडे साहेबांना. ते झाले की जे उमेदवार होते विधान परिषदेचे ते 5 भाजपनं गेल्या, 12 होते, त्यात पण काय नाव नाही परिचारकांचं. मग काय तर शब्द घेतील कशा होतं, ते मिटलं असं वाटतंय ते. मिटणारच की. हो बरं, ठीक आहे. आणखी या ठिकाणी काय उमेदवार बघू, मतदार आहेत. असं पुढे गावाचं कारभार कसं काय काय
गावाचा कारभार कसं काय चाललाय? पोलीस पाटील म्हणून काम करत असताना काय गाव म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न काय आहे निर्माण काय? कायदा सुव्यवस्था काय होत नाही प्रश्न बरं गाव काय व्यवस्थित चालू आहे सध्या. बरं म्हणजे भांडण तंट वगैरे काय विषय नाही काय? भांडण तंट काय किरकोळ झालं तर गावातल्या गावात मिटते. बरं किती वर्षांपासून काम करतात पोलीस पाटील म्हणून? आम्ही 7 महिने झालो. बरं पोलीस पाटीलचे ते मानधनाचा प्रश्न वगैरे सुटतोय काय अडचणी? आम्हाला बांधणं वाढलेलं आहे, 15,000 झालेलं आहे म्हणून. म्हणजे पेंडिंग होते पाठीमागे मिळलं का ते? कुठलं आमची पेमेंट थोडं पेंडिंग राहते पण पूर्ण मिळते. बरोबर किती लोकसंख्या आहे गावची काय? गावचं मतदान 3,000 आहे. बरोबर मतदान 3,000 लोकसंख्या 5,500 चांगलं आहे. विकास कामाच्या बाबतीत काय आहे गावातली परिस्थिती? चालू आहे. तुमच्या भाटघराचा जो कॅनल येतोय ते पाण्याचं वर येतं का व्यवस्थित? पाणी येते कॅनलला. बरं बाकी सगळं झालं. मग ते पोलीस पाटील म्हणून एक काय गावासाठी एक वेगवेगळ्या योजना वगैरे काय आणताय पोहोचवण्याचा प्रयत्न होतोय का काय तसा? आमच्याकडं योजना आहे, आमच्याकडे प्रश्न आहे कायदा सुव्यवस्थेचा. बरं मग तेवढा आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही बघतो. तुमच्या गावात दवाखाना गेले मोठा झाला आहे आरोग्य दवाखाना, मग ती भरती काय झाली नाही काय? झालं आहे त्याचा विषय झाला आहे. बरं भरती होईल. बरं एकंदरीत गाव सुरळीत चालू आहे म्हणा. चालू आहे. नमस्कार. नमस्कार. काय ना गणेश गाडगे. गणेश गाडी इथले प्रॉपर तरुण मतदार दिसत आहे काय? पंढरपूर मंगळवेढा सातत्यानं तुमचा चर्चेत आहे. तर या चर्चेचं जे नेतृत्व केलं भारतनारांनंतर आता समाधान अवतडे दोघांची कामाची तुलना जर केली तर काय वाटते भूमिका कशी काय? चांगली आहे दोघांची पण. हां विकास कामाबाबतीत काय झाली ते? सुरू आहे ती हळूहळू कमी जादा प्रमाणात सुरू आहे. बरोबर कमी काय आणि जास्त काय? काही ठिकाणी अडचणी येते त्या काही ठिकाणी होते ती कामं सुरळीत. बरं पण सध्या आरक्षणाचा प्रश्न आहे तो काय कोणी ह्यातनं सुटला नाही. बरं मतदारसंघात काय जातं तुतारीची पहिली चर्चा चालू आहे इकडे काय? चर्चा फक्त आता जारंगे पाटलांची चालू आहे. बरं जारंगे पाटील तुमचं गाव सारखं आक्रमक सोलापूरला पण मोठ्या संख्येत गाव गेलं होतं. तर त्यामुळे जारंगे पाटील सांगतील तोच उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही जाणार सर्व. जे विद्यमान आमदार आहेत अवतडे त्यांच्या कामावर समाधानी आहे का? काय काम झालंय काय? कामं चालू आहेत पण संत गतीनं किंवा कमी जादा प्रमाणात चालू आहेत पण कामं चालू आहेत. पण असं सारखं म्हणलं नानांनी जेवढं लक्ष दिलं तेवढं इकडं अवतड्यानं लक्ष दिलं नाही असं लोक आहेत म्हणत असतात काय तर. हां तुम्हाला वाटतंय का मतदान? होय मी तसं वाटतंय का नानापेक्षा कमी लक्ष दिलंय? नाही चांगलं आहे दादांचं पण लक्ष चांगलं आहे. बरोबर म्हणजे अवतड्याला निवडून आणण्यात परिचारकांचा मोठा वाटा होता. मग ह्याच्यात परिचारकांनीच स्वतः उभं राहिलेत काय मतदानावर परिणाम होईल का तसा? ते माहीत नाही पण आम्ही जे जारंगे पाटील सांगतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे जारंगे पाटील फॅक्टर या ठिकाणी चालणार आहे. तर आणखीन या रांजणी या ठिकाणी काही मतदार आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. नेमकी या मतदारसंघातली त्यांची काय भूमिका असणार आहे ते. नमस्कार. नमस्कार. काय ना संतोष राजोपाध्ये. बरोबर तुमचा मतदारसंघ जो आहे पंढरपूर मंगळवेढा सातत्यानं आता चर्चेत आहे. यामध्ये जिथले लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कामाबद्दल काय वाटतं आणि कोण लोकप्रतिनिधी आहेत? आता लोकप्रतिनिधी समाधान अवतडे आहेत. बरं त्यांचं काम आहे बरं परंतु आम्हाला आता भाजपनं जर उमेदवारी त्यांना दिली तरी आम्हाला त्या निवडणुकीमध्ये आमचा परिचारक पॅटर्न पंढरपुरामध्ये चालला पाहिजे आणि तो चालणार आहे. मालक हे परिचारक कुठल्याही पक्षात उभा राहू द्या सगळी जनता ही मालकामागं राहणार आहे. कशासाठी परिचारक? कारण त्यांना 2 वेळा त्यांच्या परिचारक कुटुंबाला साथ दिली त्यावेळेस तुम्हीच जो मतदारसंघ तुमचा मतदारसंघानं त्यांना त्या पद्धतीनं निवडून नाही दिलं. नाही त्यांना नाही निवडून दिलं मान्य आहे पण आता मालकाला निवडून द्यायची ही जनतेच्या मनात आहे. की समाधान अवतडेला परिचारकांनी निवडून दिलं मग आता ह्यांनी अवतडेने एकदा परिचारकाला निवडून द्यावं अशी नाही म्हणतात. भाजपनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे कोणाला अवताड्यांना त्या ठिकाणी निवडून दिलं. पोटनिवडणुकीमध्ये परिचारकाची भूमिका खूप महत्त्वाची होती त्या पद्धतीने होती. बरोबर आहे परिचारकमुळेच अवतडे आमदार झालेत. मग ज्यावेळेस तुम्हाला परिचारकांनी खालच्या समर्थकांना त्यांच्या कार्यकर्त्या पंढरपूरच्या कार्यकर्त्यांना सांगितलं त्यात आपला अवतडे निवडून द्यायचं आहे तुम्ही निवडून दिलं आणि आता अवतड तुमचं ऐकत नाहीत किंवा परिचारकाचं ऐकत नाहीत किंवा जी पक्षी भूमिका त्यांची काही ठरलेली आहे तर ती वेळेस पोटनिवडणुकीमध्ये जी काही मदत केली ती मदत चुकीची झाली असं वाटतंय काय? नाही ती मदत ही मालकांनी जनतेसाठी मालक 2009ला ज्यावेळेला उभा राहिले होते त्यावेळेला मालकांनी उमेदवारी माघारी घेतली होती. हां नारळ पडला. मग आता 2009 पुन्हा 2014ला मालकाचा पराभव झाला. पुन्हा 2000 पोटनिवडणुकीमध्ये 19मध्ये मालक पराभूत झाले. पुन्हा पोटनिवडणूक पुन्हा पराभव करण्यासाठी होऊ नये म्हणून मालकांनी भूमिका घेतली कार्यकर्त्यांना विचारून की ह्यावेळेस आपण आपल्या पार्टीचा गुलाल लावू म्हणून समाधान अवतड्याला निवडून दिलं. मग परिचारक गटानं अवतड्यांना मदत केली होती मग त्या मनानं गावामध्ये परिचारक गटाला वेगळी भूमिका देणं दुजाभाव करणं परिचारक गटाच्या कार्यकर्त्याचा असं काय झालं का ह्या 3 वर्षामध्ये? काय नाही ज्या त्या पार्टीनं केलं असेल आम्ही म्हणणार नाही दुजाभाव दिला काय केलं पण ह्यावेळेस 2024ला हे मालक आमदार आहेत. अवतड्यांचं काम कसं वाटतंय मतदारसंघामध्ये? त्यांच्या गावापुरतं केलंही काम मतदारसंघ केलं बी असाल 1-2 कामं केली असतील आम्ही नाही म्हणणार नाही
मग या ठिकाणी आता आणखीन पण उमेदवार भगीरथ दादा आहे त्या ठिकाणी, नानांचा वारसा घेऊन या ठिकाणी पुढे जात आहेत. दादांची भूमिका कशी वाटते या ठिकाणी? दादाची कशी का भूमिका असणार, आम्ही परिचारक पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ता, आम्ही परिचारक पार्टी आणि मालक जिकडे जातील तिकडं आमची पार्टी जाणार. बरं, तुमच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये प्रबळ दावेदार अनेक इच्छुक आहेत, तर तिघा म्हणजे कोण असं रेसमध्ये वाटतं साधारण? परिचारक रेसमध्ये. परिचारक रेस. ठीक आहे, नमस्कार. नमस्कार. काय तुमच्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात परिस्थिती कशी आहे विधानसभेची काय? बरे परिचारकला चांगली. बरं, कशासाठी परिचारक कशासाठी चांगले काय गावात आमचं जाळं परिचारकनंच केलंय, कुठल्या आमदारानं केलंय? कुठल्या आमदार? रस्त्याचं जाळं बिळं सगळं परिचारकनंच केलंय. आणि नानांनी खूप चांगलं पद्धतीने काम तुमच्या गावाला सभा मंडप नानांच्या माध्यमातून मिळालं. समांड झाला पण खाली 5 कोटी दवाखान्या गेला ही माणसं विसरते ती. बरं, इकडं 1.5 कोटीचा दवाखाना केला गुराचा ती विसरते ती. बरं. मग तो कोणाला दवाखाना? कुठला? जनावरांचा असेल किंवा मालकाने वैद्यकीय आणला. असेल. बरोबर. मग मालकाची काम करण्याची पद्धत कशी वाटते काय? 1 नंबर पद्धत आहे, फक्त फोकस करत नाहीत एवढंच प्रश्न आहे. मग ती फोकस करायला पाहिजे, कारण आता निवडणूक जवळ आलेत, कार्यकर्त्यांमध्ये आता कार्यकर्ते करते ती, बरं. पण मालकाची भूमिकाच आहे जाऊ द्या असू द्या असं करते. बाकी काय परिचारकची कुठली भूमिका नेमकं चांगली होती? कारण परिचारक एवढ्या आपण बघितलं की संस्था ज्या आहेत ते परिचारक संस्था चांगल्या पद्धतीनं चालवतात, म्हणजे त्यांचं पांडुरंग कारखाना असेल, कर्मयोग इन्स्टिट्यूट असेल, ते सगळं चालवत असताना मग लोकांमध्ये पुन्हा आणखीन परिचारकांना का निवडून दिलं जात नाही? काय खंत नेमकी काय पांडुरंग परिवाराची? एक कार्यकर्ता म्हणून काय भूमिका काय? कसं लॉबीवर जाते इथं मस्त काम आहे 1 नंबर. पंढरपूर तालुक्यात मालका एवढी कामच कोणी केलं नाही, फक्त लॉबीवर जाते लोक नालायक काय खाते ते एकाच आणि गाते ते एकाच, एवढी लोक आहेत नालायक. त्या पद्धतीने मी पांडुरंग परिवार बघितलं, संस्था चांगल्या पद्धतीने 1 नंबर चालू चालू. सगळं चांगलं होतं. हे पांडुरंग परिवार खूप तुमचा पाहायला गेलं तर 70-80 हजार गटाचा एक गट्टा मतदान पंढरपूर मंगळवेढामध्ये होतं आहे. तरी मग निवडणुकीमध्ये कुठं थोड्याफार मार्कानं हे होतं. मग त्यासाठी परिचारकांना काय भूमिका तुम्ही मांडली का कार्यकर्ता म्हणून? कारण त्यांचे 2 मेळावे झाले, वाढदिवसाला एक मेळावा झाला त्यांच्या स्वर्गीय सुधाकरपंत परिचय त्यांच्या स्मृतीनिमित्त एक मेळावा झाला. त्यावेळेस कुठं असं चर्चा करण्याचा प्रसंग आला का मालकांबरोबर? काय मालकांबरोबर नाही, पण काय बाकीचे जे नेते होते आम्ही त्यांना म्हणलं एक तर आपली भूमिका स्पष्टपणे मांडा, आपण अपक्ष किंवा काही करून उभं राहावं लागतं. पण परिचारकांनी आणखी भूमिका जाहीर केली नाही, कोणत्या पक्षाकडे नाही काय? नाही अजून केली. काय वाटतं कुठं जावं काय? नाही करतील की त्यांचा योग्य निर्णय होईल की. त्यांचा होईल समर्थक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, परिचारकांनी कुठं जायला पाहिजे? अपक्ष अपक्ष लढलं तर चालतंयच, तुतारीत गेलं तरी बी चालतं. बरोबर. अवताड्यांचं काम कसं वाटतं इथं काय? कसं आहे आता आपण सांगून काय उपयोग नाही. मतदान केले तुम्ही त्यांना 2024 केलंय पण आता काय करायचं? त्यांचं कसं आहे, कोणावर विश्वास ठेवते त्यांचा विषय आहे, आपण त्यांच्याबद्दल काय बोलू शकत नाही. एकंदरीत परिस्थिती तुमची आता या मतदारसंघातले बघितलं तर तुमचा जो परिचारक ठीक आहे त्या पद्धतीने. नमस्कार. काय ना? गणेश पंडित. तुम्ही परिचारकांच्या समोर सोशल मीडियावर तुमच्या बऱ्यापैकी पोस्ट असतात. बरोबर आहे. साधारण तुमचा पंढरपूर मंगळवेढा जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघामध्ये पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी समाधानदादांनी नेतृत्व केलं आणि राष्ट्रवादीला असणारी जी जागा आहे ती भाजपकडे या ठिकाणी गेली. भाजपकडे जागा असताना ती भाजपची जागा परिचारकांच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न करण्यात गेला. आता एकंदरीत परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काय भूमिका आहे त्यांची? काम कसं आहे तुमच्या मतदारसंघामध्ये? कामं या ठिकाणी प्रशांत मालकाच्या माध्यमातून जवळजवळ रांजणीसाठी 20 ते 22 कोटी रुपयाची कामं या 5 वर्षामध्ये विधान परिषदेमार्फत या ठिकाणी रांजणीसाठी आलेली. आणि आता जे विद्यमान लोकप्रतिनिधी आहेत समाधान अजून त्यांची कामच नाही ती. असं बघायला गेलं तर कुठं कामच नाही, एकही काम रांजणीमध्ये सध्या स्थितीला तर नाही, त्यांचं काम नाही. नाही. एकंदरीत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये अनेक इच्छुकांच्या या ठिकाणी आपल्या दिसून येते. विद्यमान आमदार समाधान अवताडे असतील, इकडे भगीरथ दादा असतील, परिचारक असतील, किंवा या पांडुरंग परिवाराचेच वसंतनाना देशमुख यांनी या ठिकाणी बंड केलं आहे, किंवा दिलीप बापू धोत्रे असतील, त्याचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. या सगळ्या उमेदवाराबद्दल काय भूमिका असते एक मतदार म्हणून? ही चुकीच आहे. जिथं तुम्हाला सत्ता दिली, 25 वर्ष तुम्ही सत्तेत होता, प्रत्येक पदं भोगली तुम्ही, ज्या माणसाने तुम्हाला पदं दिली, मोठ्या मालकाने पदं दिली, त्यांना डावलून जाणं हे चुकीचं आहे. मग वसंतनानांचे बंड केलं पांडुरंग परिवारातून जाऊन, हे चुकीचंच आहे. मला तर वाटतं चुकीचं आहे. त्याने प्रशांत मालकापाशीच राहून आपलं हे करायला पाहिजे, भूमिका जाहीर. मग एकंदरीत तुम्ही परिचारक समर्थक आहात म्हणून तुम्ही सांगितलं, तर परिचारकांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यायला पाहिजे? आता मालकाने उभाच राहायला पाहिजे. 2024 ही मालकांसाठीच आहे. प्रशांत मालकाने उभा राहायला पाहिजे. भूमिका जाहीर केली ना, पक्ष तुतारी नाही सुट्टी ह्या प्रश्न आहेत आणखीन. मालक
उभा राहणारही निश्चित आहे. ते कुठून उभा राहू द्या, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे. एक तुम्ही परिचारक समर्थक आहात. मी साधा सरळ प्रश्न विचारतो की परिचारक कुटुंबियांनी किंवा पांडुरंग परिवार आहे तर संस्था चांगल्या पद्धतीने चालवते. त्याचा पांडुरंग कारखाना असेल, शैक्षणिक संस्था असतील, सगळं चांगलं चालवतं, तरी जनमताचा त्यांना काय आदर मिळत नाही. काय याच्याबद्दल कधी त्यांनी बोलून मतमतांतर किंवा विचारमंथन झालं का तुमचं बैठकीत? या ठिकाणी बऱ्याच वेळा मंथन झालेलं आहे. एकमेकाचं गट तट आहेत ते आता विसरून सगळे आम्ही एक ठिकाणी राहून चांगल्या पद्धतीने काम करणार. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर इतर जे उमेदवार असतील, भालके गट हा एक पद्धतीनं असेल, अवताडे गट एक पद्धतीनं असेल, पण परिचारक गट पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये 2 गट आहेत अशी चर्चा आहे किंवा दिसून येते. तर ते गट मिटवण्यासाठी परिचाराने काही प्रयत्न केलेत का तसे? भरपूर प्रयत्न केलेत आणि ते आता सध्या 100% मिटलेले आहेत. आमच्या राजनीत पण आता 2 गट होतेच, पण आता 100% मिटलेले आहेत. स्थानिक पातळीवरती गट मिटून पातळीवरती सगळं मिटलेलं आहे. इथल्या मतदारसंघात तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या लोकप्रतिनिधींनी कशा पद्धतीने सोडवला पाहिजे होत्या झाल्या नाहीत? त्या पद्धतीनं तसा विकास म्हणलं तर ह्या काळात 3 वर्षात तसा बघायला गेला तर नुसते कागदावरच आहे. इथं नानांनी चांगल्या पद्धतीने नेतृत्व केलं, राज्यभर ओळख निर्माण झाली. नानाचे काम आणि आता विद्यमान आमदार यांचं काम काय वाटतं? तसं चांगल्या पद्धतीचं काम आहे. नानांची बरोबरी केली तर बरोबरी केली तरी चांगलं आहे. चांगलं आहे. पण जसं आता सभा मंडप झालं त्या पद्धतीनं मालकानं या ठिकाणी 6 कोटीचा दवाखाना दिला, रस्ते 3 दिलेत, एकूण असं 20 कोटीचं काम दिलं रांजणेचं. पण तो दवाखाना जरी दिला असता तरी त्या दवाखान्याला आणखीन जो नियुक्त पाहिजे स्टाफ पाहिजे तो आणखीन तो पद्धतीने झाला नाही, पण तरी पण सुविधा मिळतात का? सध्या सुविधा चालूच आहेत. तिथला हे स्टाफ आहे आणि त्याने जो स्टाफ भरती करायचा आहे तो मालकाचा प्रयत्न चालू आहे. एकंदरीत परिस्थिती 2024 तुमची कशी असणार? एक नंबर असणार. या ठिकाणी आणखीन काय? नमस्कार. लाईट दिसते का आता अंधारात? काय मतदारसंघात काय भूमिका तुमच्या? काय चांगली मग भूमिका आहे. बरं, हां कशाचं विद्यमान आमदारांचं काम कसं आहे काय? काम आहे ते बघून बरं, पण काय आता काय सांगू नका नाही, काहीच बोलता येत नाही. बरं. आता तुमचे जे आहे त्या ठिकाणी 2024ची निवडणूक आहे. या ठिकाणी अनेक उमेदवार इच्छुक आहेत. समाधान दादा असतील, परिचारक असतील किंवा भालके समर्थक असतील. ह्या सगळ्यांच्या उमेदवारीबद्दल काय वाटतं? कोण उमेदवार तुम्हाला सक्षम वाटतो? आमचा बघा एकच उमेदवार, एकच झलक प्रशांत महालक. बरं, हां. कशासाठी प्रशांत मालक? का पहिल्यापासून आम्ही त्यांचा आहे ऊसाला दर चांगले देतात, कारखाना दर आहे, 6 कोटीचा दवाखाना केला आहे, गुरांचा दवाखाना केला आहे. मग प्रशांत परिचारक हे तुमचे नेते म्हणलं जातं, तर 2 वेळा निवडणुकीमध्ये परिचारक कुटुंब उभं राहिलं होतं. त्यावेळेस या मतदारसंघामध्ये त्यांना थोडं मत कमी आलं. त्याचं काय विचार झालं का? काय आता कसं असतं, माणसाची भूमिका वेगळी असते, पण आता समजाने ठरवले एकदा मालक. बरं, त्या पद्धतीने कामाला सुरुवात 100% आमच्या गावात तर 100% केली आहे आम्ही. ठीक आहे. नमस्कार. काय नाव आहे? अभिजित माने. इथलंच आहे? इथलं जाई. बरं. कोण आहे आमदार? काय समाधान दादा. कसं आहे काम दादाचं? काय कामच काय एक नंबर काम आहे. बरं, अजून पण कामं करतात. काय काम केलं? सभा मंडपाचं चालू आहे, रस्ते केलेत, आणखीन चालू आहेत रस्ते. बरोबर. आता पुढचा आमदार कोणाचा? लय जण तयारी आहे तुमच्या मतदारसंघात. भगीरथ दादाचं तयारी सुरू करायला लागली आहे, परिचारक तिकडे तयारीत लागली आहे. आता ती जे तयारी, बरं पण काम बोलतंय दादांचं. बरं. दादाला परिचारकानं आमदार केला असं म्हणते. 3 परिचारक दादा उभा राहिले. अहो त्याचा प्रश्न आहे, उभा राहणार कोणी करणार. हे असं वाटत नाही का की दादाला एकदा परिचारकांनी मदत केली आणि आता परिचारकाला दादांनी मदत करावी? ते वरनं सांगितल्यावर दादा करतील. तुम्हाला मतदान काय, मतदार म्हणून काय वाटतं? असं वाटतंय का? आमचं मतदान विकास कामांना होणार मतदान. बरं. ज्यांनी विकास केलाय त्यांना आपलं मतदान होणार. काय काय विकास काम झाले गावात? रस्ते झालेत. बरं. कुठला रस्ता झालाय? खामकर वस्ती, चळे वस्ती हे मधला एक मधला. बरं. परत आणखीन 2 कोटीचा रस्ता टाकलाय. परत आणखीन इकडला झालाय सोनार गल्लीचा. बरं. परत अजून आणखीन तिकडं नेपतगाव पाटीपाशी एक तिथं दलित वस्तीसाठी 10 लाखाचा निधी टाकलाय. बऱ्यापैकी कामं झाली. दादा संपर्कात असते काय? असतेत ना. बरं. कधी असते संपर्क एकदा? काय ह्याच्यात येतात कमी जादा, कोणाचं काय ह्याच्यासाठी येतात. परत कोणाची अडचण असली काय येतात, फोन केलं काय येतात. नाना जसा संपर्क होता समाधान दादा आहे? हो आहे ना दादांचा. भगीरथ दादाचा तसा? भगीरथ दादाचा पण निक्क गाडीतनं जाते इथनं गावावरनं. बरं. नानासारखं थांबणं नानासारखं थांबणं नाही एवढं नाही भगीरथ दादा एवढं कमी. आणि प्रशांत परिचारकचं कसं काय? प्रशांत परिचारक येतात ना कधी तर. त्यांचं काही आहे हो. दूध वाढून आलं काय? हां त्या अनुदानाचं काय झालं? मिटलं नाही? काय माहित नाही.
₹5 अनुदान जमा झाले किती काय चालू झाले झाला असेल काय माहिती परवडत आहे तो धंदा या परवडते आता काय आम्हाला आपला माहिती तो धंदा नाही जो मग ते जोड करे की ये. जोड कधी घेऊन आलाय बरं बरं असू द्या की मतदार आहेत नमस्कार बसा बसा तात्या बसा नाव काय शिवाजी असा पगोडके बरं इथलेच आहे काय इथलं आहे. बरोबर आता विधानसभेची निवडणूक सुरू आहे बरं. आमदारकीचं काय बरं. समाधान दादा या ठिकाणी तयारी करतायत बरं. त्याच्यावर अनेक उमेदवार आहेत पुढं भगीर दादा आहेत बर नानाचे प्रशांत परिचय स्वतः इथे ठिकाणी उभे आहेत बर धोत्रे आहेत तर बरं. काय सगळे उमेदवार म्हणून कसं बघताय सगळ्यांच्याकडे काय कुठलीच राहिलं तर सगळे सारखे त्या लेवलला जाईल बरं. काय फरक नाही आहेत काय मग आता नानाचं तर काम तुम्ही माहिती तुमचं आमदार होते नाना इथं होय नानाचं काम आणि आता अवताडेचं काम कसं वाटतंय काय हो नानाचं काम चांगलं होते बरं काय चांगलं वाटतं नाना नाना गोरगरिबाया जनतेला चांगलं होतं नाना धाडशी नेता होता नाना मागं भगीरथ वारसा नाही का तसा हाय पण ते आपल्या संपर्क नाहीत आपल्या एवढं बरं संपर्क बसतो हा. मग आता इकडं अवताडीला आमदार करत असताना परिचारकांना सुद्धा खूप मोठी मदत केली होती पोटनिवडणुकीमध्ये होय आता परिचारक सुद्धा तयारीला इच्छुक आहेत इकडे बरोबर आहे काय परिचारक उभं राहावं न राहावं काय असं वाटतं काय आता ती त्याची इच्छा आहे शेवटी जनतेचं काम आहे ना बरं हा मग अवताड्यांच्या कामाविषयी कसं काय चांगली ती कामं अवतडे काय काय कामं झाली आहेत रोडची कामं झाली बरं होय. संपर्क असतो का अवताड्यांचा इकडं हसतोय बरं मग आता पुन्हा जर आमदारकी इलेक्शन लागलं बर तर कोण ठरलं का तसं काय काय? मध्ये यायचं? काय नाही अजून ठरलं काय नाही ठरलं नाही ठरलं बरोबर नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आता आमदारकीची सुरू आहे इकडं तर राजकारण आहे चाललंय आता राजकारण बरं स्थानिक राजकारण कशा पद्धतीने गावातलं काय गावात तर आमच्या तर मराठा आरक्षण हां आम्हाला दिलं नाही ह्या सरकारनं त्यामुळे आम्ही या सरकारचा निश्चित आम्ही भाजपला विरोधी मतदान करणार भाजप विरोधी विरोधी मतदान हां. माझ्या ठिकाणी अवतडे भाजपचे विद्यमान आमदार आहेत तिथे आम्ही नाही करणार त्यांना मत. करणार नाही. म्हणजे भाजप आहेत म्हणून काय बाकीचं काम केलं? भाजप आहेत म्हणून आम्हाला भाजपनं मराठा समाजाला आरक्षण आतापर्यंत दिलं नाही हां. जोपर्यंत शिंदेसाहेब गेले आरक्षण देतो म्हणून जरांगे पाटलाला तिथून उठवलं त्याने मुंबईत गेल्यानंतर त्याने आरक्षण दिलं नाही देतो म्हणले आणि दिलं नाही बरं. मराठा समाजाला जो आरक्षण मराठा समाजाला दिलं आम्ही त्या पाठीमागे आता जर येणाऱ्या ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीकडून अनेक जण इच्छुक आहेत इकडं स्वतः परिचारक आहेत भगीरदादा आहेत दिलीप बापू आहेत स्वतः विद्यमान आमदार समाज अवजडे हे 4 उमेदवारांना कसं बघताय भगीरथ बालके आम्ही पसंती एक नंबर पसंती आम्हाला हां. बरं कशासाठी भगीरदादा त्यांच्या वडिलांचं कार्य नानांचं कार्य एकदम खास होतं बरं हां. मग आता नानाचा वारसा असं किती दिवस चालवायचा आपण वारसा पण आम्हाला वैयक्तिक आम्ही जे आतापर्यंत उभं राहिलो हे आमचं हे राजने गाव आहे ही नानांच्या जीवावर उभं राहिले पहिल्यांदा त्यांनी आम्हाला पाया आमचा त्यांच्यामुळे आमचा पाया आता भक्कम झाला मग त्यांच्या मुलाला का सोडायचं बरं आणि मग पोटनिवडणुकीमध्ये तुम्हाला संधी दिली होती पोटनिवडणुकीमध्ये कोरोना टायमिंग होतं ती दोघं जण एक झाली हां त्यामुळे दादांचा निसटता पराभव आता त्या दोघात मतभेद झाले मग झाली ठीक आहे त्यांचं काय वैयक्तिक असेल पण आमची पसंती भगीरथ दादा भगीरदादा नमस्कार नमस्कार काय ना मारुती दत्तात्रय भाकरे बरोबर काय आता ते आमदारकी इलेक्शन सुरू झालंय काय हाही चालू जाईल आता नेते येतात जात्यात कोण कोण आलं काय आलती सगळी देवाला सोमवारचं समधी झालती बर होय नुसतं देऊन जायची विकास कामाचं काय बोलते त्या विकास करते जे त्या पद्धतीनं बरं काय झाला गावात विकास काय झाले बघून झाले पण जे त्याच्यात लगीवर आहे ते काय म्हणजे असं सर्वसामान्य हेच नाही जे त्याच्यात हे माणसं धरून म्हणजे 4 गावाला तेवढे 4 पुढे धरून त्यांची ही बघल बच्चे बघून म्हणजे सर्वसामान्य आपण देतो मतदान त्याला देतो की आपल्या पद्धतीनं आपण द्यायचं मग आपल्याला गाव भेटायला नाही दिली काय आपल्याला काय त्यांचा विषय नाही आपला मराठा आरक्षण त्यातनंही झालं तर मग आमचा नेता आहेत भगीरथ दादा भगीरदादा हां, ठरलं हां. बाकी सरकारच्या योजनेबद्दल काय वाटतं सरकारने लई योजना आणली. योजना मस्त आहे ते योजनेचं काय बांधून आहे बरं लाभार्थी घेतलाय तर लाभार्थी आता जे आमच्या हाय तर जे त्या पद्धतीने बरं बरं महाविकास आघाडी सरकार महायुती सरकार कसं वाटतंय महाविकास चांगली महायुती नाही भाजप नाही कशासाठी नाही भाजप काय नाही त्यांचं ते अहो, किती योजना आणल्या 2 रुपये द्यायचं आणि 10 रुपये वसूल कशातनं तर करता बरं हां ती कळत नाही आपल्याला आता काल परवापासून ते कांद्याचं काय ते दुधाचं अनुदान द्यायला लागले कांदा तोंडावर इलेक्शन आल्यामुळे आता चालू आहे लाडकी बहीण आणली ती लाडकी मोफत आणली घरच्यांना कुठली काही एकूण दिलं काय त्यांनी बरं. हाईच नेलेलं गटुळी साठवायला द्यायचं आणि ती कुठली देते ती मग काय नसल्यापेक्षा तर बरं म्हणायचं तेवढं नाही बरं आहे मग आता येतंय थोडं महागारी मग काय झालं नमस्कार नमस्कार काय परिस्थिती कशी आहे आता आमदारकीची इलेक्शन सुरू आहे? आमदारकीच्या निवडणुकीला वसंत नाना देशमुख आमदार होतील पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये बरं कारण त्यांनी काल बंडच केले बंड केले नवीन उमलतं नेतृत्व आहे नानासारखा 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य आहे बरं आमच्या भागात नानानं भरपूर कामं केली ती रस्त्याची हिरी दिले त्या लोकांना घरं दिले ती
त्यामुळं आता आम्हाला तर वाटतं वसंतनानाच आमदार व्हावं. नानाच आमदार हो म्हणजे इथं जे विद्यमान आमदार असतील हे त्याचा आमचा काय संबंध आहे? वसंतनानाच आमदार झाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे रांजणकरांची. बरोबर वसंत नाना हे परिचारक बरोबर जे मतभेद झालं त्यांचं काय वैयक्तिक असणं आम्हाला त्याचं काही देणं नाही. आम्ही फक्त नाना आमदार झालं पाहिजे तर वसंतनाना ही आमच्या भावना. ती नानाची भूमिका मग विद्यमान आमदाराच्या कामाच्या ह्याच्यावर कामगिरी कशी वाटते काय विद्यमान आमदार आम्हाला माहीतच नाही कोण आहे कुठं आहे काय ओळखच नाही आमची. बरं त्यांच्या गटातल्या लोकांना माहीत असेल. आम्ही वसंतनानाची माणसं फक्त आम्हाला वसंतनानाच माहीत. नानाचे मग परिचारकांची भूमिका काय असेल परिचारकांनी मग वसंत नाना सपोर्ट करायला पाहिजे का काय ती त्यांच्या दोघांचा अंतर्गत विषय आहे. तुम्ही जे कोणी सपोर्ट वसंतनानाला करल कोण नाही करल ह्याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. आम्ही वसंतनानाला सपोर्ट करणार. नाना सपोर्ट करणार. मग बाकी एकंदरीत जे विकास योजना महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकार म्हणून जे काय विकास योजना नाही जिल्हा परिषदच्या माध्यमातून वसंतनानानं 10 वर्ष झालं भरपूर विकास केला आमच्या भागात. नानाचा विषय ही करू सरकारविषयी ज्या भूमिका असतील लोकांच्या सर्वसामान्य मत तुम्ही थोडं जरा जागरूक दिसताय परखड मत मानताय. महाविकास आघाडी आणि महायुती सरकार ह्या महायुती सरकारनं ज्या काही वेगवेगळ्या योजना आणल्या त्या योजना आणत असताना महायुतीत कोण आहे महाविकास आघाडीत कोण आहे हीच आम्हाला सध्या कळलं नाही. साधा सरळ प्रश्न आहे महायुतीमध्ये शिंदे गट भाजप हे गट आहे तिकडे ही पुन्हा गेली ना पण महायुती आधी वेगळी होती. महाविकास आघाडीची आता जे आपण म्हणतो ते शरद पवार गट असेल उद्धव ठाकरे गट असतील आणि काँग्रेस असेल हे एकत्रित एका बाजूला शिंदे गट भाजप हे एका बाजूला. अजून काय करा ह्यांचं कोण कुठं जात आहे काय सांगता येत नाही. बरं पुढचं काय बी होईल कोण कुठं जाईल कोण महाविकास मधली युती जातेली युती ज्याचं त्याचं झाकायसाठी चाललंय सगळं. काय तुमच्या मतदारसंघात कशी फाईट होईल? आमच्या मतदारसंघात एकच फाईट वसंतनाना ताईट. नानाच्या विरोधात कोण असणार? कोण जरी असलं तर काय फरक पडत नाही. नाना तेवढं काम नानाच तेवढं कामच आहे. जोडच नाही एकच वसंतनाना एकच फाईट वसंतनाना ताईट. नमस्कार काय नाव? माझं नाव कैलास भोसले राजनीच आहे. आता आमदारकीचं वातावरण सुरू आहे काय पार्श्वभूमी गावामध्ये कशी घडवत आहे? आता सध्या आमच्या डोक्यात एकच आहे जरांगे पाटील. आता आमच्या जे मराठा समाजाला जे आरक्षणासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी जे आबदतोय जरांगे पाटील आता आमच्या एक डोक्यात आहे की जरांगे पाटलांच्या सध्या आम्ही माग आहे. आता विद्यमान आमदार वगैरे असतील त्यांनी काय पाठपुरावा केला का आपल्या आरक्षणासाठी तुमच्या काय? आता विद्यमान आमदारांनी सध्या तर कुणी त्याकडं पाठच फिरवलेली आहे. आता सध्या तर कुणी काय आज प्रयत्न नाहीत. तसं जर प्रयत्न असतं आमच्या मराठी समाजाचं जे आमदार आहेत तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण मिळालं असतं. प्रयत्न केलं नाही तर हे उघडच आहे ना. आता जे काय सत्ताधारी आमदार आहेत मराठ्यांचं त्यांनी जर प्रयत्न केला असतं तर आता सध्या आम्हाला आरक्षण मिळालं असतं. आता समाधान अवतडे तुमचे विद्यमान आमदार आहेत त्या आमदार कामगिरी काय समाधान आहे काय? त्यांनी तर काय केलं मराठा आरक्षणासाठी त्यांनी काय केलं? काहीच केलं नाही. नुसतं कुठंतरी येणं रस्त्यावर आम्ही हाय पाठीमागं म्हणणं पण तसं अंतकरणातनं पाठीमागं नाही तर मराठा समाजाच्या. मराठा समाजाचा प्रश्न खरं महत्त्वाचा आहे तो सुटायलाच पाहिजे. त्याचबरोबर मतदारसंघाचे विकास काम आहे विकास कामाच्या बाबतीत काय भूमिका अवतडेंची काय? विकास कामं काय आता सगळ्या आमदार लोकांनी त्यांच्या पद्धतीने थोडंफार विकास चालूच आहेत पण विकास असं म्हणावं असं कुठं येतं? तुमच्या गावातले कुठं आहे विकास? काय पाणी वगैरे येणं कॅनलला पाणी येतं ते भारत नानानं आणलं होतं. पाणी भाटगळचं जे काय आम्हाला उन्हाळ्यातल्या पाळ्या सुटल्या होत्या ते भारत नानाच्या काळात झाल्या. त्यानंतर नाही कुठं का ती काय रोटेशन एकदा चालू झाल्यावर ती काय आता रोटेशन चालूच आहे. नानांची जी तुमची उपकार आहे त्या उपकाराची मदत म्हणून पुढे आता आम्ही काय करणार माहीत आहे का? जरांगे पाटलाने जर ह्यात पाठीमागे घेतलं तर मग शेवटी वाघाच्या पिल्ल्याला काही शिकार करायला शिकवावं लागत नाही. मग भारत नानाच्या मुलाच्या पाठीमागं आम्ही जाणार. परिचारक वगैरे काय? परिचारकचं आता काय आमच्या सध्या तर डोक्यात नाही. परिचारकनं आता काय सध्या तर काय नाही डोक्यात. कारण मग शेवटी भगीरथला आम्ही जरांगे पाटलांना जर पाठीमागं घेतलं तर मग आम्ही भगीरथ बालकेच्या पाठीमागं जाणार. नमस्कार मला बोलते नमस्कार. नमस्कार. काय मतदारसंघ पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची आता निवडणूक या ठिकाणी बसा की पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये सातत्यानं हा चर्चेत आहे. हा मतदारसंघ स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या कार्यपद्धतीमुळे वेगळ्या शैलीमुळं हा कुठल्या मागं नाही ओळख मी ते विचारत नाही त्याच चर्चेत आहे. तोच मतदारसंघ आता येणार 2024च्या निवडणुकीला सामोरं जातोय.
तर एकंदरीत मतदारसंघामध्ये जर परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत समाधानदादा आवताडे त्या ठिकाणी नेतृत्व करतात, ते इच्छुक आहेत महायुतीतून. तसं त्या पद्धतीने अनेक उमेदवार या ठिकाणी मग नानांचा वारसा घेऊन येणारे पुढे भगीरथदादा असतील, पांडुरंग परिवाराचे परिचारक असतील किंवा मनसे दिलीप बापू धोत्रे असतील किंवा पांडुरंग परिवारातून बंड केलेलेच वसंत नाना देशमुख या ठिकाणी इच्छुक आहेत. तर या सगळ्या उमेदवाराबद्दल एक भूमिका काय वाटते, एक मतदार म्हणून काय भूमिका आहे? आम्हाला कुठल्याच उमेदवाराची भूमिका वाटत नाही काय. आम्ही फक्त जरांगे पाटील सांगेल त्याला मतदान करणार. कारण या संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा खूप ज्वलंत प्रश्न आहे आणि तो प्रश्न खूप गरजेचा आहे. प्रयत्न केलाच नाही. मग इथल्या आमदारांकडे लोकप्रतिनिधीकडे तुम्ही तो प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला की बाबा ज्यांनी प्रयत्न केला त्यालाच ही करणार ना. ज्याने प्रयत्न केला त्याला मागता जायचं काय काम. आत्ताच बिंदूवर आमदारांना प्रयत्न केले असं वाटतं काय? नाही, कुठल्याही आमदाराने गेले म्हणून मुद्दाच मांडला नाही कुठल्या आमदाराने आतापर्यंत. म्हणजे ते तर आमदारांनी कोणत्याच आमदाराने मांडलेलं नाही. ज्यावेळेस जरांगे पाटील यांच्यावरती यासाठी चौकशी लावा असा आदेश होते, संबंधात जाते, पाकडे आदळत होते, टाळ्या वाजवत होते, असं एक म्हणलं जाते, ते खरं आहे काय ते सभागृहामध्ये? ती काय आपल्याला माहित नाही. बरं, मग मतदारसंघातल्या कामाबद्दल कसं वाटतं काय? काय नाही काय त्यात काय आपल्याला राजकारण करायचं नाही. आपल्याला काय फक्त जरांगे पाटील जी सांगेल त्याला मतदान करायचं. दादांच्या घोंगडी बैठक 1-2 दिवसामध्ये पण त्यात राजकारण करायचं नाही आपल्याला. कोणाचं माहिती मनोज दादाची बैठक या ठिकाणी होते, आदेश दिला नाहीत, लोकसभेला तो परिणाम दिसून आला. तसा परिणाम त्या विधानसभेत होऊ शकतो का? आता होणार 100%. आणि पण उमेदवार इकडे आणखीन कोणता असा पंढरपूर मंगळमध्ये होईल, जाहीर होईल, जाहीर होणारच आहे. मराठा आरक्षणाचा उमेदवार जाहीर होणारच असणार आहे. तर या ठिकाणी आपण ज्या प्रतिक्रिया पाहिल्या तर त्या प्रतिक्रियेमध्ये एकंदरीत असं लक्षात येतं की हे रांजणी जे गाव आहे त्या रांजणी गावामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा येऊ शकतो. आणि स्थानिक पातळीवर जर बघायला गेलं तर या ठिकाणी आवताडे गट असेल, भालके गट असेल आणि परिचारक गट असेल, या तिन्ही गटाचे या ठिकाणी सक्रिय उमेदवार, सक्रिय मतदार आहेत, सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे तिघांची सुद्धा भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असणार आहेत. त्या महत्त्वाची भूमिका येणार निवडणूक काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार. व्हिडिओ जर्नलिस्ट दत्ता मानेसह बालाजी फोगारे, परिवर्तन न्यूज, रांजणी.